मात्र सध्या राजकीय विश्लेषक अभय देशपांडे आपल्या सोबत आहेत। सर, खूप खूप स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये। आणि आजची ही दुसरी घडामोड, सकाळची घडामोड तुम्हाला माहितीच असेल, मात्र आत्ताची ही महत्त्वाची घडामोड आपण पाहतोय। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट। राज ठाकरे थेट मातोश्रीवरती पोहोचलेले आहेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी। राजकीय दृष्टिकोनातून या भेटीकडे कशा प्रकारे पाहिलं पाहिजे? नाही, मला वाटतं निश्चितपणे मराठीच्या विषयावर एक प्रकारे जो मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांच्यातला जो दुरावा होता तो दुरावा कमी झालेला आहे आणि ते जरा आईस ब्रेक होणं म्हणतो आपण, त्या दृष्टीने तो ब्रेक होऊन एक चांगले संबंध सुरू झालेले आहेत, एकत्र आलेले आहेत। राजकीय दृष्ट्या जरी अजून राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नसली तरीही एकत्र येणार आणि त्याच्यासाठी आपली कुठलीही किंमत मोजायची तयारी, तडजोड करण्याची तयारी असल्याचं त्यांनी आधीही सांगितलेलं आहे। आता या आजच्या ज्या भेटीत आहे याच्यातून निश्चितपणे कादरमध्ये एक वेगळा संदेश जाऊ शकतो आणि उद्धव ठाकरे यांनी एवढा पुढाकार घेतलेला असताना मनसे मात्र अजून याबाबत कुठलीही कमिटमेंट करत नाही असं जे एक वातावरण मध्यंतरीच्या काळात तयार झालं होतं त्याला निश्चितपणे छेद देण्याचं काम या भेटीमुळे होईल। त्याच्यामुळे आम्ही आज दोन भाऊ म्हणून एकत्र आहोत, भाऊ म्हणून आज वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलोय आणि राजकीय निर्णय जे आहेत ते निवडणुका येतील तेव्हा घेऊ ही जी भूमिका मला वाटतं मनसेची मध्यंतरीच्या काळामध्ये मांडली त्याच्याच दृष्टीने एक पुढचं पाऊल टाकलेलं आहे। आणि जे कटुता होती, जी आडी होत्या एकमेकांबद्दलच्या, त्या या माध्यमातून अशाच भेटीगाठींमधून त्या कमी होणार असतील। आपल्याला आठवत असेल काही वर्षांपूर्वी एकत्र म्हणजे कौटुंबिक कार्यक्रमातही एकाच वेळी जाण्याचं टाळणारे हे लोक आज भेटायला जात आहेत एकमेकांकडे। मला वाटतं की हा मोठा संदेश पुढच्या दृष्टीने राजकीय दृष्ट्या एकत्र येण्याच्या दृष्टीने पण तो अतिशय महत्वाचा ठरणार आहे। तृप्ती, अभय सर, मला हाच प्रश्न खरं तर विचारायचा होता। ज्या प्रकारे दोघेही भाऊ एकत्र आलेले होते एका व्यासपीठावरती, त्यावेळेस हीच चर्चा सुरू झालेली होती की राजकीय दृष्ट्या दोन्ही भाऊ एकत्र येतील, मात्र राज ठाकरेंकडून तितकासा प्रतिसाद मिळत नाही असं दिसून येत होतं। उद्धव ठाकरेंची शिवसेना मात्र पुढाकार घेत होती। मात्र आत्ताची ही जी भेट आहे त्या भेटीच्या माध्यमातून एक प्रकारे राजकीय संदेश तर जातोच आहे की दोन्ही भाऊ एकत्र येत आहेत, मात्र हे विरोधकांसाठी कितपत एक आव्हानात्मक असणार आहे? कारण आता खऱ्या अर्थानं ज्या चर्चा आधी सुरू होत्या त्या थोड्याशा थंड बसतानात पडत असताना आता पुन्हा एक भेट। हो, मध्यंतरीच्या काळात तेच होणार की मध्यंतरीच्या काळात एक असं वातावरण तयार झालं होतं की उद्धव ठाकरे पुढाकार घेत आहेत, ते नेहमी एक पाऊल पुढे टाकतात, ते अतिशय सकारात्मक आहे। पण मनसे कुठेतरी रिलक्टंट आहे त्या बाबतीत आणि तसं चित्र निर्माण झालं होतं। त्याला मला वाटतं की तेच चित्र बदलण्याच्या दृष्टीने आजच्या भेटीला अधिक महत्व आहे राजकीय दृष्ट्या। भाऊ म्हणून आपल्याला आठवत असेल की ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांची अँजिओप्लास्टी झाली तेव्हा राज ठाकरे स्वतः त्यांना डिस्चार्ज घ्यायला गेले होते, स्वतः त्यांना गाडी ड्राईव्ह करत ते मातोश्रीवर सोडायला गेले होते। भाऊ म्हणून त्यांनी ते नातं ठेवलं होतं, पण नंतरच्या काळात तो पण संबंध राहिले नव्हते। एकमेकाबद्दलची वक्तव्य अतिशय कठोरपणे भाषा वापरली जात होती। पण या मराठीच्या मुद्द्यानंतर, मोर्चानंतर मात्र परत एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली। कारण आज दोन्ही पक्षांची परिस्थिती जर बघितली महाराष्ट्रातली तर ती फारशी अनुकूल राहिलेली नाही। राजकीय दृष्ट्या दोन्ही अस्तित्वाची लढाई असणार आहे आणि पुढची महापालिका निवडणूक जी आहे ती सोपी असणार नाही। या परिस्थितीमध्ये मराठीच्या विषयावरने जो एक मोमेंटम दिलाय तुम्हाला राजकारणात परत उभं राहण्याचा, मला वाटतं की त्या दृष्टीने मराठी मताचं एकत्रीकरण असेल किंवा भाजपा विरोधी मतांचं आपल्या बरोबर येणार असेल, या सगळ्यांच्या दृष्टीने जर संदेश द्यायचा असेल तर आपण आधी नातं घट्ट केलं पाहिजे। जर नात्याचा पाया घट्ट झाला तर राजकारणाचा पाया रचणं फार अवघड नाहीये, हे दोघांनाही त्याची कल्पना आहे। एक मुख्य तृप्ती याच्यामध्ये अडचण होती ते दोघांचे इगो ठाकरेंमधले इगो जे आहे की याच्यामध्ये थोडंसं थांबवते। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे मामा चंद्रकांत वैद्य सध्या आपल्यासोबत आहेत। वैद्य सर, एनडीटीव्ही मराठीवरती आपलं खूप खूप स्वागत। आणि खरं तर हा ऐतिहासिक क्षण आहे महाराष्ट्रासाठी सुद्धा आणि तुमच्या कुटुंबासाठी सुद्धा, कारण दोन्ही भाऊ पुन्हा एकदा एकत्र येत आहेत मातोश्रीवरती। कशा प्रकारे कुटुंबाचं सदस्य म्हणून या क्षणाकडे पाहता? नाही, नक्कीच एक आनंदाचा आणि सुखदायक अशी घटना आहे आणि अशीच त्यांचे प्रेम, यांचं सदिच्छा एकमेकाविषयी राहो आणि मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राचं भलं हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। सर, यानंतर पुन्हा एकदा चर्चा सुरू होईल राजकीय दृष्टीने एकत्र येण्याची। खरंच हे दोन्ही भाऊ एकत्र येतील महाराष्ट्रासाठी आणि आगामी विधानसभा निवडणुकांसाठी? आपल्याला काय वाटतं? ते त्यांना दोघांना विचारा, माझ्यापेक्षा मला तर आपली मामा म्हणून काय अपेक्षा आहे? मामा म्हणून अपेक्षा आहे दोघांनी एकत्र येऊन महाराष्ट्रात आणि मराठी माणसाचं भलं करावं आणि जे जे
बाळासाहेबांचं स्वप्न होतं ते पूर्ण करावं ही तुळजाभवानी चरणी माझी प्रार्थना आहे. आणि अशाच प्रकारे कुटुंबाच्या अनेक भेटी महाराष्ट्राला पाहायला मिळतील असं वाटतं. नक्कीच आपण अपेक्षा करायची, आपण नेहमी शुभचिंतक आणि आजच्या वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा उद्धवच्या हातून असंच शुभकार्य हो अशी माझी मनोमन इच्छा आहे. खूप खूप धन्यवाद सर, आपण एनडीटीव्ही मराठीशी बोललात. अभय सर, आपण ऐकलं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे मामा चंद्रकांत वैद्य आपल्यासोबत होते. त्यांनी सुद्धा अपेक्षा व्यक्त केलेली आहे की अशाच प्रकारच्या भेटीगाठी होत राहाव्यात, भविष्यामध्ये कुटुंब एकत्र राहावं महाराष्ट्रासाठी. मला आणखीन एक प्रश्न विचारायचा होता मनसेच्या दृष्टिकोनातून. इगतपुरीमध्ये ज्यावेळेस मेळावा झाला मनसेचा, त्यावेळेस मनसेच्या अनेक सदस्यांनी खरं तर राज ठाकरे यांना सांगितलेलं होतं की एकत्र येणं अत्यंत आवश्यक आहे. कार्यकर्त्यांचा हा जो संदेश आहे तो राज ठाकरे यांनी सकारात्मक घेतला का? कारण त्यावेळेस त्यांनी म्हटलेलं होतं की योग्य वेळी मी या संदर्भातली भूमिका स्पष्ट करेन, आणि हीच ती वेळ आहे. अनुभव जो तुमच्याकडे येते पुन्हा एकदा. ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार सध्या आपल्यासोबत आहे. मुनगंटीवारजी, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची आज भेट मातोश्रीवरती झालेली आहे. राज ठाकरे मातोश्रीवर गेलेत उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी, आपली प्रतिक्रिया? शेवटी ते सख्य चुलत भाऊ आणि सख्य मावस भाऊ सुद्धा आहे. राज ठाकरे साहेब जर उद्धव साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गेले असेल तर राजकारणामध्ये असा मोठेपणा आपल्याला अपेक्षित असतो. आपण बघितलं देवेंद्रजीवर जे पुस्तक लिहिलं गेलं त्यामध्ये उद्धव साहेबांनी सुद्धा देवेंद्रजीचं कौतुक केलं, शरद पवार साहेबांनी कौतुक केलं. हा खर तर राजकीय मोठेपणाचा गुण हा धीरे धीरे जो लोप पावत आहे किंवा जो दुर्मिळ होतो आहे, मला वाटतं की या गोष्टीतून आमच्या सर्वांमध्ये चांगला संदेश जातो की आम्ही कोणी कोणाचे शत्रू नाही आहोत. राजकीय विचारधारा जरी अलग असली तरी नाते गोते मैत्री हे टिकवली पाहिजे. आज आदरणीय गडकरी साहेबांनी सुद्धा उद्धवजींचा ट्विट करून शुभकामना दिल्या. मी स्वतःही एक पत्र पाठवलं आहे उद्धवजींना की आपण शतायू व्हा, उत्तम उदंड आयुष्य तुम्हाला लाभावं. आणि मला वाटतं की राजकारणामध्ये तत्व आणि मुद्द्यांच्या आधारावर विचारधारा ही स्वतंत्र असू शकते, पण आपल्या संबंधामध्ये त्याच्यामध्ये कुठेही वैरत्व येऊ नये. आणि मी राज ठाकरे साहेबांचंही अभिनंदन करेल आणि उद्धवजींना या निमित्ताने वाढदिवसाच्या अनंत शुभकामना देतो. त्यांचं जीवन मंगलमय व्हावं, त्यांना आमच्यातर्फे खूप सदिच्छा. मुनगंटीवारजी, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याचे अनेक राजकीय संबंध सुद्धा जोडले जातात. एक पक्ष म्हणून तुम्ही या दोघांच्या एकत्र येण्याकडे कसं पाहणार आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीनं? त्यांनी एकत्र येणं, एखादा आपल्या वर्गातल्या एखादा विद्यार्थी पुस्तक वाचताय म्हणून आपले मार्क कमी होत नाही. आपण पुस्तक वाचतो की नाही याच्यावर आपले मार्क अवलंबून असतात. दुसऱ्यांनी किती अभ्यास केला यावर आपले गुण नसतात. आपले गुण असतात की आपण किती प्रयत्न करतो, आपण किती जनतेची सेवा करतो, जनतेच्या हृदयामध्ये आपण कसं स्थान निर्माण करतो. एखाद्या पक्षाची ईर्ष्या असण्याचं कारण नाही. शेवटी राजकीय पक्ष पथका अंतिम लक्ष्य नहीं है, सिंहासन पर चढ़ते जाना, सब समाज को साथ लिए हमको आगे बढ़ना. आमची विचारधारा काय आहे? दीन दुर्बल शोषित पीडित अंध अपंग निराधार शेतकरी शेतमजूर यांचं आम्ही कल्याण करतोय की नाही? शहीद आजम भगतसिंग असो किंवा हजारो शहीदांनी प्राणाची आहुती देऊन देशाच्या स्वातंत्र्याचा मंगल कवच तुमच्या माझ्या हातात दिला. त्यांचं लक्ष्य काय होतं, उद्दिष्ट काय होतं? त्या मार्गावर आपण पुढे चालतो की आहे की नाही? फक्त निवडणूक जिंकणं आणि निवडणूक जिंकण्याचं मशीन होणं हे काही आमच्या पक्षाचं उद्दिष्ट असू शकत नाही. निश्चित सर, मात्र दोन्ही भाऊ एकत्र आले. तो मुद्दा होता मराठीचा हिंदीला विरोध करतानाचा, आणि हा मुद्दा खरं तर दिलेला होता आपण एक प्रकारे म्हणू शकतो सरकारनं या दोन्ही भावांना, आणि त्या मुद्द्यावरती दोन्ही भाऊ एकत्र येत आहेत. त्यामुळे त्याचे परिणाम सुद्धा राजकारणात दिसू शकतात. नाही, आम्ही आमचा अभ्यास सुरू ठेवला तर त्याचे परिणाम कधीच दिसणार. शेवटी दोन भाऊ एकत्र आल्याने भारतीय जनता पार्टीचं नुकसान होण्याचं काही कारण नाही. हा, भारतीय जनता पार्टीने आपली मूळ विचारधारा सोडली. शेवटी मराठी माणसासाठी आम्ही आहोत. मी स्वतः विधानसभेत प्रश्न उपस्थित केले, अभिजात भाषेचा दर्जा आम्ही दिला. हा प्रश्न कुठे उपस्थित होतो? या अगोदर काही काँग्रेसने दिला नाही अभिजात भाषेचा दर्जा. त्यांनी तर 1956 मध्ये ज्या पद्धतीने या संदर्भात पंडित नेहरूंना वारंवार विनंती करूनही मराठी भूभाग हा कुणी जोडला कर्नाटकला, आणि म्हणून मराठी भाषेचा हा विषय उपस्थित होत नाही. आणि मी सुद्धा पुढच्या अधिवेशनामध्ये मराठी भाषेच्या पाट्या इतर भाषांसोबत लागल्याच पाहिजे याचं एक अशासकीय बिल आणतोय. निश्चित. सुधीर मुनगंटीवारजी, खूप खूप धन्यवाद एनडीटीव्ही मराठीशी आपण बातचीत केल्याबद्दल.
अभय सर, सुधीर मुनगंटीवार यांची ही प्रतिक्रिया आपण पाहिली. त्यांनी म्हटलेलं आहे की आमचा अभ्यास जोरदार सुरू आहे, दुसऱ्यांनी पेपर किती सोडवला तरी फरक पडणार नाही. स्वाभाविक कुठलाही पक्ष आपले विरोधक एकवटल्यामुळे त्यांची शक्ती वाढेल हे मान्य करणार नाही, त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया स्वाभाविक आहे. ती मगाशी मी सांगत होतो की 2017च्या अनुभवानंतर मनसे याबाबत जरा सावध दिसत होती. 5 जुलैच्या विजयी मेळाव्यात सुद्धा राज ठाकरे यांचा अवघडलेपणा जो महाराष्ट्राने पाहिला त्याचं कारणही तेच होतं की कदाचित भविष्य आपण एकत्र येतोय पण हे राजकीय दृष्ट्या शक्य होईल का. आणि जर ते 2017चा अनुभव त्यांचा ते नेहमी सांगतात की त्यावेळेस आम्हाला शेवटच्या दिवसापर्यंत चर्चेत गुंतवून ठेवून नंतर शिवसेनेने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला, तर त्यावेळेस तसंच नाही होणार ना, किंवा या तडजोडीमध्ये आपल्याला गमवावं लागेल का काही, या सगळ्या दृष्टीचा सगळ्या गोष्टी ठरल्याशिवाय आपल्याकडून कुठल्याही युती संदर्भातले संकेत जाऊ नयेत या दृष्टीने मला वाटतं की तो अवघडलेपणा दिसत असावा. पण कुठे ना कुठेतरी तो कमी होतोय आणि वारंवारच्या होणाऱ्या भेटीमुळे तो कमी होईल असं दिसतंय. दुसरा जो मुद्दा आहे, सुधीर मुनगंटीवार जे बोलले, मागच्या वेळेस एकसंघ शिवसेना आणि भाजप हे राज्याच्या सत्तेत एकत्र असतानाही वेगवेगळे लढले होते आणि ती लढाई अतिशय निकराची लढाई झाली होती आणि ती जवळपास तो सामना बरोबरीत सुटला होता. केवळ राज्याच्या सत्तेत एकत्र असल्यामुळे भाजपाने मुंबई महापालिकेच्या सत्तेसाठी फार हातपाय हलवले नाही आणि ती सत्ता शिवसेनेकडे कायम राहिली आहे. तर भाजपाचं आपल्याला राजकारण माहिती आहे, ते म्हणजे जिथे बहुमत नाही तिथे पण सत्ता थोडंसं आणतात. थांबवते, उत्तर मला तुमच्याकडून पूर्ण हवंच आहे. मात्र आता एक महत्वाचा फोटो समोर आलेला आहे जो प्रेक्षकांनी पाहणं अतिशय महत्वाचं आहे. एका बाजूला उद्धव ठाकरे, एका बाजूला राज ठाकरे आणि मध्ये बाळासाहेब ठाकरे यांची फोटो फ्रेम आहे. हा मातोश्री मधला आतमधला फोटो आहे जेव्हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची मातोश्रीमध्ये चर्चा झालेली आहे, भेट झालेली, आणि त्यानंतर हा फोटो समोर आलेला आहे जिथे उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांची फोटो फ्रेम आहे. अभय सर, मी तेच सांगतो की तो अवघडलेपणा होता जो आता वारंवार भेटीमुळे कमी होईल. आता आणि दुसरा जो मुद्दा होता की मागच्या वेळेस एकसंघ शिवसेना आणि भाजपा हे विरोधी लढत सामना तो बरोबरीत सुटला होता. यावेळेस ते काही दोघं एकत्र आले म्हणजे निवडणूक एकदम एकतर्फी होईल असं जरी नसलं तरी दोन्ही पक्षाची आजची स्थिती बघता निश्चितपणे ते 2+2 4च्या ऐवजी 5ही होऊ शकतं आणि त्या दृष्टीने दोन्ही पक्षाचे प्रयत्न चालू आहेत कारण त्यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई आहे, विशेषतः उद्धव ठाकरे यांच्यासाठी. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबत त्यांचा जो अधिक त्यांचा कल दिसतोय किंवा सकारात्मकता दिसते त्याचं कारणच ते की कारण त्यांच्याकडे गमावण्यासारखं काहीतरी आहे. मनसेची तशी स्थिती नाहीये, त्यांच्याकडे गमावण्यासारखं फारसं काही शिल्लक नाहीये. त्यामुळे मला वाटतं की उद्धव ठाकरे पुढाकार घेत आहेत आणि आधीच्या अनुभवामुळे थोडंसं सावध पवित्रा राज ठाकरे यांचा दिसतोय. जर हा म्हणजे ही तरी ही पार करता आली आणि एक व्यवस्थित अॅमिकेबल सोल्युशन ज्याला म्हणतो आपण तसा कुठला एक सहमतीने तोडगा निघाला, कारण जागा वाटप सोपं असणार नाही तृप्ती. कारण महत्वाचा पार्ट असा आहे त्याच्यातला की मुंबईमध्ये शिवसेना आणि भाजपाची युती जेव्हा असायची अनेक वर्ष तेव्हा दोघांचाही मतदारसंघ जो होता, जो पाठीराखा मतदार होता त्यांचा, त्या वोट बँक्स वेगळ्या होत्या आणि या 2 वोट बँकेचं एकत्रीकरण त्या युतीमध्ये व्हायचं. इथे मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं जर युती आपण बघितलं तर जनाधार तोच आहे आणि तो विभागला जातोय म्हणून त्याच्यासाठी ही युती आज त्यांना आवश्यक वाटते. त्यामुळे बाकीची मतं लगेच जोडली जातील असं नाहीये. दुसरं असं की राज ठाकरे यांच्या बरोबर येण्यामुळे मधल्या काळात महाविकास आघाडीवर उद्धव ठाकरे गेल्यामुळे जी मतं आली होती त्यांची प्रतिक्रिया काय असेल हाही भाग त्यात महत्वाचा असेल. कारण जर काँग्रेस पूर्ण ताकदीने तिसरा पक्ष म्हणून या निवडणुकीमध्ये उतरली तर जो शिवसेनेचा नव मतदार होता तो मतदार काय भूमिका घेईल, या अशा अनेक बाबी त्याच्यामध्ये आहेत. निवडणुकीची वेळ कुठली असणार, कारण आजपर्यंत आपण कोर्टाच्या आदेशाप्रमाणे 4 महिन्यात निवडणुका होतील असं गृहीत धरतोय, परंतु एकूण सगळे जर रागरंग बघितले तर ही निवडणूक जानेवारी फेब्रुवारी पर्यंत पुढे जाती की काय अशी शंका व्यक्त होते. मग या परिस्थितीमध्ये सध्याचं वातावरण आणखी 4-5 महिन्यापर्यंत ते कायम राहिलं पाहिजे किंवा ते अधिक बळकट झालं पाहिजे. त्या दृष्टीने पुढे काय करतात ते 2 पक्ष, मला वाटतं या सगळ्या बाबी महत्वाच्या आहेत आणि त्या आपण परिप्रेक्षातून जर अशा भेटीगाठीकडे बघितलं तर निश्चितपणे त्या दिशेने हे जात आहेत असं आपल्याला दिसू शकेल. निश्चितच त्याच दिशेने जातात आणि म्हणूनच आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जो महायज्ञ आयोजित करण्यात आलेला आहे त्यामध्ये सुद्धा सहभागी होणार आहेत. अभय सर, खूप खूप धन्यवाद. आपण NDTVशी सविस्तर चर्चा केलीत या संपूर्ण घटनेसंदर्भात.
तर ही दृश्य राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी राज ठाकरे थेट मातोश्रीवरती पोहोचले। आज उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे, त्याच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि आता ही भेट घेऊन राज ठाकरे बाहेर निघत असतानाची दृश्य आपण पाहतोय। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची मातोश्रीवरती साधारणपणे 10 ते 15 मिनिटं चर्चा सुद्धा झालेली आहे। उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जरी ही भेट झालेली असली तरी सुद्धा अनेक राजकीय कंगोरे सुद्धा या भेटीला आहेत, कारण ज्या जून महिन्यामध्ये जेव्हा ही भेट झालेली होती त्यानंतर बऱ्याच राजकीय प्रतिक्रिया सुद्धा या घटनेवरती आलेल्या होत्या आणि हळूहळू राज ठाकरे नक्की शिवसेनेबरोबर युती करणार आहेत का आगामी विधानसभा निवडणुकांनंतर महापालिकेच्या निवडणुकांमध्ये, अशी चर्चा रंगू लागलेली होती। मात्र त्यामध्ये राज ठाकरे यांची जी देहबोली होती ती बरंच काही वेगळं सांगणारी होती, त्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा वेगळं सांगणाऱ्या होत्या। मात्र त्याचबरोबर मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी यांची जी भूमिका होती ती बरीचशी वेगळी होती। त्यामुळे राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात याची उत्सुकता सगळ्यांना होती आणि त्या दृष्टीनं आणखीन एक सकारात्मक पाऊल आपण मनसेचं म्हणू शकतो। उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेतल्यानंतर आता राज ठाकरे मातोश्रीपर्यंत गेलेले आहेत आपल्या सख्या चुलत भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यामुळे आजचा हा दिवस या भेटीनंतर आणखीन महत्त्वाचा ठरलेला आहे। राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आता बाहेर पडलेले आहेत। उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी राज ठाकरे आपल्या मनसेच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बाळा नांदगावकर यांच्यासोबत पोहोचलेले होते। तर मातोश्रीच्या बाहेरचं दृश्य सुद्धा अतिशय वेगळं होतं। संजय राऊत खासदार आणि सोबतच अंबादास दानवे सुद्धा बाहेर येऊन उभे होते राज ठाकरे यांचं स्वागत करण्यासाठी। राज ठाकरे गाडीमधून उतरल्यानंतर लगेचच खासदार संजय राऊत यांनी त्यांचं स्वागत केलं, त्यांना पुढे नेलं आणि पुढे उद्धव ठाकरे उभे होते राज ठाकरे यांच्या स्वागताकरता मातोश्रीच्या समोरच आणि त्यानंतर दोन्ही भावांनी एकमेकांना आलिंगन दिलं, हस्तांदोलन केलं आणि व्यासपीठावरती आले, सर्वांना अभिवादन केलं आणि मग दोन्ही भाऊ एकत्रपणे आतमध्ये गेले आणि त्यानंतर एक अतिशय महत्त्वाचा फोटो आला उद्धव ठाकरे राज ठाकरे यांचा हा फोटो। मात्र या फोटोमधली एक फ्रेम अतिशय महत्त्वाची होती, ती म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांची ती फ्रेम। दोन्ही भाऊ एकत्र हे बाळासाहेब ठाकरे यांचं जे स्वप्न होतं कायमच सांगितलं गेलं की हे दोन्ही भाऊ एकत्र राहावेत असं बाळासाहेब ठाकरे यांना कायमच वाटत होतं आणि ते स्वप्न आता पुन्हा एकदा महाराष्ट्राला पडतंय असं चित्र या फोटोच्या माध्यमातून दिसतंय। दोन्ही दृश्य आता आपण पाहतोय, राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आता बाहेर पडलेले आहेत आणि त्यानंतर दुसरा एक फोटो आपण पाहतोय जिथे दोन्ही भाऊ आणि बाळासाहेब ठाकरे एका फ्रेममध्ये आपल्याला दिसतात। महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं हे आणखीन एक वेगळं पाऊल म्हणावं लागेल, कारण काही दिवसांपूर्वी दोन्ही भाऊ एकत्र आल्यानंतर आता राजकीय दृष्ट्या सुद्धा भाऊ एकत्र येतील अशी चर्चा रंगत असताना त्यावरती दोन्हीकडून येणाऱ्या प्रतिक्रिया मात्र वेगळ्या होत्या आणि आता जे आलेलं हे दृश्य समोर आहे ते आणखीन सकारात्मक आणि वेगळं आहे। त्यामुळे विरोधकांना सुद्धा या घटनेनंतर विचार करायला लावणारं राजकीय दृष्ट्या ही घडामोड घडलेली आहे। मात्र यानंतर सुद्धा दोन्ही भावांकडून काय प्रतिक्रिया येतात का, मनसे आणि शिवसेनेकडून काही प्रतिक्रिया येतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। उद्धव ठाकरे यांचा 65वा वाढदिवस आहे। 65व्या वाढदिवसाच्या भावाला शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे थेट मातोश्रीवरती त्यांच्या घरी पोहोचले आणि ही भेट झालेली आहे। अर्थातच भेटीची उत्सुकता सगळ्यांनाच होती, कारण दोन्ही भावांमध्ये दिलजमाई व्हावी अशी मनसेच्या आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे। आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने सुद्धा ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत आहेत। सुषमाजी, अतिशय महत्त्वाचा दिवस म्हणावा लागेल आज, कारण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे भेट तर झालेली आहे, मात्र उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी राज ठाकरे मातोश्रीवरती गेलेत। मला वाटतं उद्धव साहेबांच्यासाठी आजच्या वाढदिवसातली ही सगळ्यात छान एक सरप्राइझिंग गिफ्ट आहे त्यांच्यासाठीचं आणि तमाम शिवसैनिकांच्यासाठी, मराठी जनावर आणि मनावर प्रेम करणाऱ्या, ठाकरे आणि वंदनीय बाळासाहेबांना मानणाऱ्या जाणणाऱ्या लोकांच्यासाठी सुद्धा हा अत्यंत महत्वाचा क्षण आहे आणि ती एक आनंदाची बातमी आहे। त्याचबरोबर विरोधकांच्यासाठी थेट उत्तर आहे, म्हणजे ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या वदंता चालवलेल्या होत्या, वेगवेगळ्या प्रकारच्या टीका टिप्पण्या चालवल्या होत्या, यावर दोन्ही भावांनी चकार शब्दाने उत्तर दिलं नाही। त्यांचं उत्तर हे आजच्या भेटीतून थेट कृतीतून दिलेलं उत्तर आहे आणि मला वाटतं की इट इज इनफ इटसेल्फ। ताई, तुम्ही ज्याचा उल्लेख केला आता विरोधकांना उत्तर देण्यासंदर्भातला, थोड्याच वेळापूर्वी ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आमच्या बरोबर होते, आम्ही सुद्धा त्यांना हाच प्रश्न विचारला। त्यावेळेस मात्र त्यांनी सांगितलं की आमचा अभ्यास पूर्ण झालेला आहे, आम्ही आमचा पेपर चांगला सोडवतोय, त्यामुळे दुसऱ्यांकडे कुठला पेपर आहे, त्यांनी किती अभ्यास केला याचा आम्हाला फरक पडत नाही। अरे वा, कालपर्यंत जे पेपर सोडवताना कायम कॉप्याच करत राहिले ते आता अभ्यास पूर्ण झाल्याची भाषा करतात। ज्यांना कायम सगळी परीक्षा यंत्र
सुषमा अंधारे आपल्यासोबत होत्या, प्रतिक्रिया देत होत्या या संपूर्ण घटनेसंदर्भात. तर खरं तर त्यांनी सांगितलेलं आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट म्हणजे उद्धव ठाकरेंसाठी सगळ्यात मोठं आजच्या दिवसाचं हे सरप्राईज गिफ्ट आहे. उद्धव ठाकरे 65वा वाढदिवस साजरा करतायत आणि या दिवशी राज ठाकरे त्यांच्या भेटीसाठी मातोश्रीवरती पोहोचलेले आहेत. ही सगळ्यात मोठी घडामोड उद्धव ठाकरेंसाठी सुद्धा आहे. आनंदाचा दिवस आहे त्यांच्यासाठी, कारण त्यांचा हा भाऊ त्यांच्या भेटीकरता त्यांच्या घरी पोहोचलेला आहे. यासोबतच विरोधकांवर सुद्धा त्यांनी टीका केलेली आहे. मात्र आजचा दिवस खरोखरच महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण दुसऱ्यांदा दोन्ही भाऊ आता एकत्र आलेले आहेत. एका व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात. ही मातोश्री बाहेरची दृश्य आपण पाहतोय. उद्धव ठाकरे पुन्हा एकदा अभिवादन स्वीकारण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्याकरता आलेल्यांचं या ठिकाणी बाहेर आलेले आहेत. तर उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन राज ठाकरे या ठिकाणाहून परतलेले आहेत. थोड्याच वेळापूर्वी जवळपास 15-20 मिनिटं दोन्ही भावांची भेट झाली. एकमेकांबरोबर काय चर्चा झाली हे थोड्याच वेळामध्ये समोर येईलच. मात्र ही कौटुंबिक आणि कुटुंबासाठी आनंद देण्याचा हा क्षण आहे आणि त्यामुळेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे मामा यांनी सुद्धा NDTV मराठीकडे प्रतिक्रिया देताना म्हटलेलं आहे की कुटुंब म्हणून आम्हाला अत्यंत आनंदाचा हा दिवस आहे. याबरोबरच पक्ष म्हणून सुषमा अंधारे यांची सुद्धा हीच प्रतिक्रिया आहे. दोन्ही भावांनी एकत्र येणं म्हणजे पक्षासाठी कुटुंबासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस असल्याचं त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे. मातोश्री बाहेरची ही थेट दृश्य आता आपण पाहतोय. उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अर्थातच शिवसेनेचे शिवसैनिक सुद्धा कानाकोपऱ्यातून महाराष्ट्राच्या येत असत उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी आणि त्यामुळेच या ठिकाणी एक व्यासपीठ उभारलेलं आहे. तिथे उद्धव ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारतायत. याच व्यासपीठावरती राज ठाकरे एकत्र आपले ते दृश्य सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेले होते. सुषमा अंधारे पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत. सुषमाताई, आपण म्हणत होतात की सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रतिक्रियेवरती आपली प्रतिक्रिया देत होतात. नाही, ते परीक्षा आणि अभ्यासाबद्दल बोलतायत. कमाल आहे. ज्या भाजपाला कायम सगळ्या यंत्रणा मॅनेज करण्यामध्ये जास्त रस आहे, जे संबंध परीक्षा यंत्रणा, सुपरवायझर आणि परीक्षेचे चीफ कंडक्टर या सगळ्यांना मॅनेज करण्यामध्ये विश्वास ठेवणारे आहे, ते अभ्यास कधीपासून करायला लागले. पण असो, आजचा दिवस चांगले. तो आनंदाच्या दिवशी आम्हाला चांगलं बोलायला जास्त आवडेल. मला वाटतं की माझ्या नेत्यांनी जसं अतिशय शांततेमध्ये शांतीत क्रांती केलेली आहे आणि ज्या पद्धतीने कृतीने उत्तर दिलेलं आहे, येणाऱ्या काळात आम्ही त्यांचे सगळे निष्ठावंत शिलेदार म्हणून कृतीतनं उत्तर देण्यामध्ये जास्त विश्वास ठेवू. ताई, चांगलं बोलायला आवडेल असं तुम्ही म्हणालात म्हणून मला एक सकारात्मक उत्तर ऐकायला सुद्धा आवडेल. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे राजकीय दृष्ट्या एकत्र येणार का अशी चर्चा, असा प्रश्न प्रत्येकालाच पडलेला आहे. त्यामुळे आता ही भेट त्या दृष्टीने एक पुढचं पाऊल म्हणायची. मी वारंवार सांगितलेलं आहे, पुन्हा एकदा सांगेल की पाण्यात काठी मारल्याने हे पाणी दुभंगत नाही. ब्लड इज मोर थिकर दॅन वॉटर. कितीही कुणीही काहीही प्रयत्न केला तरी ते दोन भाऊ आहेत आणि त्यांचं आज ज्या पद्धतीने इतक्या वर्षानंतर एकत्रित येणं आणि दुसऱ्यांदा एकत्रित येणं, म्हणजे त्या दिवशी मराठीचा विषय होता, ठीक आहे, पण आज खरेच दोन भाऊ एकमेकांच्यासाठी शुभेच्छा, सदिच्छा आणि आनंदाने क्षण एकत्र घालवण्यासाठी एकत्रित येतात. मला वाटतं हे उत्तर पुरेसं आहे आगामी काळातली वाटचाल काय असेल हे स्पष्ट करण्यासाठी. एक शेवटचा प्रश्न विचारते. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जेव्हा एका कार्यक्रमामध्ये सहभागी झाले मराठीच्या विषयावरती, त्यावेळेस राज ठाकरे यांची बॉडी लँग्वेज थोडी अवघडलेली होती. मात्र आज राज ठाकरे स्वतःहून मातोश्रीवरती पोहोचलेले आहेत. या घटनेकडे कसं तुम्ही पाहतात, त्या दिवशीच्या दृश्यानंतर आजचं हे दृश्य? नाही, दोन बाबी आहेत. एक तर तो कार्यक्रम पूर्णतः औपचारिक कार्यक्रम होता. तो कार्यक्रम हा मराठीच्या विषयावरचा होता आणि तो दोन पक्षांचा नाही तर अनेक सगळ्या मराठी जनांचा मनांचा कार्यक्रम होता. आणि स्वाभाविक आहे, अनेक वर्षानंतर जेव्हा आपण अगदीच एकमेकांच्या समोर उभे राहतो तेव्हा थोडंसं अवघडलं पण येणं फार स्वाभाविक आहे. आपण माणसं आहोत, आपण मशीन नाही आहोत. डायरेक्ट आपण स्विच ऑन स्विच ऑफ होत नाही. आपल्याला वेळ लागतो मानवी मनांना, या संवेदना आहेत. त्यामुळे आणि अशा पद्धतीने जेव्हा त्या घडतात तेव्हाच त्या मानवीय दिसायला लागतात, अन्यथा ते आर्क्युलेटेड कृत्रिम वाटायला लागेल. मला वाटतं की राज साहेबांनी आता जी काही कृती केलेली आहे ती आर्क्युलेटेड नाहीये, ती ऑर्गॅनिक आहे, ती मानवी सहसंवेदनाची ती जिवंत पोचपावती आहे. निश्चित. सुषमाताई, खूप खूप धन्यवाद NDTV मराठीशी बोलल्याबद्दल आणि या प्रतिक्रियेसाठी. तर या होत्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे, ज्यांनी या भेटीवरती प्रतिक्रिया दिलेली आहे. पाण्यावरती काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही, त्यामुळे दोन्ही भाऊ जरी काही काळासाठी वेगळे राहिले असले तरी सुद्धा ते एकत्र येणार
असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. मात्र पुढील काळामध्ये दोन्ही भावांकडून अर्थातच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंकडून आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली जाईल हे सुद्धा त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची पुन्हा एकदा भेट होतीये. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट मातोश्रीवरती झालेली आहे. राज ठाकरे भेटीसाठी पोहोचलेत मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी. उद्धव ठाकरे यांचा 65वा वाढदिवस आहे. राज ठाकरे हे भेटीसाठी पोहोचल्यामुळे अर्थात सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिल्याप्रमाणे ही एक सरप्राईज गिफ्ट म्हणावं लागेल उद्धव ठाकरेंसाठी. आणि अर्थातच राज ठाकरे यांनी सुद्धा या भेटीच्या माध्यमातून अनेक गोष्टी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलाय का हे सुद्धा पुढील काळामध्ये स्पष्ट होणार आहे. मात्र आत्ताची दृश्य मातोश्री बाहेरचीच आपण पाहतोय. उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या भेटीनंतर आपल्या कार्यकर्त्यांचं अभिवादन त्यांच्या शुभेच्छा स्वीकारतायत आणि त्यासाठी ते मातोश्रीच्या बाहेर जो व्यासपीठ बांधण्यात आलेला आहे त्या ठिकाणी उपस्थित आहेत. तर ही दोन दृश्य 5 जुलैला ज्यावेळेस विजयी मेळावा झाला मनसेचा आणि ठाकरे गट शिवसेनेचा आणि अर्थातच त्यांच्या मित्रपक्षांचा, त्यावेळेस हे दृश्य होतं जिथे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एका व्यासपीठावरती आले. दोघांनी एकमेकांशी हस्तांदोलन केलं, आलिंगन दिलं आणि सगळ्यांच्या शुभेच्छांचा स्वीकारही केला. आणि त्याच वेळेस मराठीबद्दलची त्यांची भूमिका, महाराष्ट्राबद्दलचं प्रेम त्यांनी व्यक्त केलं. आणि हे दुसरं दृश्य ते सुद्धा तितकंच ऐतिहासिक आहे. उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी राज ठाकरे मातोश्रीवरती पोहोचले. खरं तर 19-20 वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणं हे महाराष्ट्रासाठी अतिशय ऐतिहासिक क्षण मानला गेला. आणि दुसरा हा तसाच क्षण राज ठाकरे मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पोहोचलेले आहेत. या आधी सुद्धा राज ठाकरे शिवसेनेमधून बाहेर पडल्यानंतर मातोश्रीवरती गेलेले होते. आपल्या मुलाच्या अमित ठाकरे यांच्या लग्नाच्या पत्रिका घेऊन ते खरं तर आमंत्रण देण्यासाठी गेलेले होते. आणि दुसरं म्हणजे उद्धव ठाकरे यांचं ज्यावेळेस ऑपरेशन झालं, ज्यावेळेस ते आजारी होते भाऊ म्हणून त्यांना एक दिलासा देण्यासाठी सुद्धा राज ठाकरे पोहोचलेले होते. मात्र आज शुभेच्छा देण्यासाठी पोहोचलेत. आणि या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची मातोश्रीवरती भेट झाली. दोन्ही भावांची भेट झाली. 20 मिनिटं जवळजवळ दोघांमध्ये चर्चा झालेली आहे. मला खूप आनंद झाला, उद्धव ठाकरे यांनी ही पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे. राज ठाकरे यांच्या भेटीनंतरची पहिली प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांची, मला खूप आनंद झाला. दोघांमध्ये 20 मिनिटं चर्चा झालेली आहे आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांची ही प्रतिक्रिया आलेली आहे. उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन राज ठाकरे आता रवाना झालेले आहेत. मात्र भेटीनंतरचं पहिलं वाक्य उद्धव ठाकरे यांचं हे होतं की मला खूप आनंद झालेला आहे. इतक्या वर्षांनंतर त्यांचा भाऊ त्यांच्या भेटीसाठी मातोश्रीवरती पोहोचला, वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पोहोचला आणि त्याचा आनंद त्यांनी व्यक्त केलेला आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची 20 मिनिटं चर्चा झालेली आहे मातोश्रीवरती. दोघांची भेट झाल्यानंतर आता राज ठाकरे परतलेले आहेत. तर उद्धव ठाकरे हे आपल्या कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या शुभेच्छा स्वीकारतात. अतिशय महत्त्वाची बातमी आत्ताची या क्षणाची, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट झालेली आहे. राज ठाकरे मातोश्रीवरती गेले उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी. राज ठाकरे यांचा 65वा वाढदिवस त्यांच्यासाठी स्पेशल डे ठरलेला आहे. कारण राज ठाकरे मातोश्रीवरती जाऊन त्यांना आलिंगन दिलेलं आहे, हस्तांदोलन केलेलं आहे. पुष्पगुच्छ घेऊन राज ठाकरे पोहोचलेले होते उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी. आणि हा त्यांच्यासाठी अतिशय आनंदाचा क्षण होता आणि तशीच प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. त्यानंतर आणखीन एक फोटो समोर आलं ज्यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सोबतच बाळासाहेब ठाकरे यांची फोटो फ्रेम असा हा फोटो होता. महाराष्ट्रासाठी अतिशय ऐतिहासिक आजचा हा दिवस म्हणावा लागेल. दुसऱ्यांदा भेट झालेली आहे दोन्ही भावांची आणि त्यामुळे राजकीय दृष्ट्या अनेक चर्चा, अनेक प्रतिक्रिया उमटण्यास सुद्धा सुरुवात झालेली आहे. आपण भाजपची प्रतिक्रिया जाणून घेतली, सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली, राजकीय विश्लेषकांकडून सुद्धा त्यांचं मत जाणून घेतलेलं आहे या संपूर्ण घडामोडींवरती. निवडणुका आगामी काळामध्ये येऊ घातलेल्या आहेत महापालिकेच्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि त्या दृष्टीनं दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या दृष्टीनं हे एक सकारात्मक पाऊल मानलं जाते. आणि त्याबरोबरच या दोन्ही भावांचे कौटुंबिकपणे एकत्र येणं सुद्धा, कुटुंब म्हणून एकत्र येणं सुद्धा कुटुंबासाठी महत्त्वाचं आहे अशी प्रतिक्रिया त्यांच्या मामांनी दिलेली आहे. अनेक कंगोरे आहेत या भेटीसाठी, मात्र अजूनही दोन्ही पक्षांची राजकीय भूमिका स्पष्ट झालेली नाहीये. त्याचाही अर्थ आपण थेट काढू शकत नाही. आगामी काळामध्ये शिवसेना, ठाकरे गट आणि मनसे नेमकं काय भूमिका घेत आहे निवडणुकीच्या दृष्टीनं हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र दोन्ही भाऊ एकत्र येणं हे कुटुंबासाठी आणि राजकीय दृष्ट्या महाराष्ट्रासाठी सुद्धा महत्त्वाचं मानलं जातं. याबरोबरच आणखीन बऱ्याच घडामोडी घडतात. ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि मनसेचे कार्यकर्ते एकत्रपणे आंदोलन करतात आणि याबरोबरच आज थोड्याच वेळामध्ये महायज्ञ आयोजित करण्यात आलेला आहे. ज्या महायज्ञाला अरविंद सावंत उपस्थित राहणार आहेत, त्याच महायज्ञामध्ये अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे सुद्धा सहभागी होणार आहेत.
ही गोष्ट सुद्धा तितकीच महत्वाची मानली जाते. आत्ताची महत्वाची बातमी आपण पाहतोय. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट झालेली आहे मातोश्रीवरती. राज ठाकरे जेव्हा मातोश्रीवरती पोहोचले त्यावेळेस खासदार संजय राऊत त्यांच्या स्वागतासाठी होते. अंबादास दानवे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते. मात्र त्याबरोबर महत्वाची गोष्ट ही होती की उद्धव ठाकरे स्वतः बाहेर आले होते. मातोश्रीच्या प्रवेशद्वारावरती ते उपस्थित होते. राज ठाकरे यांना आलिंगन दिलं, त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. त्यानंतर दोन्ही भावांनी उपस्थितांना अभिवादन सुद्धा केलं, त्यांच्या शुभेच्छा सुद्धा स्वीकारल्या. आणि त्यानंतर मातोश्रीमध्ये दोन्ही भावांमध्ये 20 मिनिटं चर्चा झालेली आहे. ही चर्चा नेमकी कोणत्या मुद्द्यांवरती झाली हे मात्र स्पष्ट झालेलं नाहीये. मात्र गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा 5 जुलैचा जो मेळावा झालेला होता त्यानंतर पुन्हा एकदा मनसे आणि शिवसेना एकत्र काही येणार नाही अशी चर्चा जी रंगू लागलेली होती, तिच्यावरती आता पुन्हा एकदा पडदा टाकण्याचा प्रयत्न दोन्ही भावांकडून झाला का, अशाही प्रश्न आता राजकीय विश्लेषक उपस्थित करतात. कारण या आधीची त्यांची भूमिका, त्यानंतर 5 जुलै नंतरची भूमिका आणि आता पुन्हा एकदा दोघांची भेट. कार्यकर्त्यांचं हे मत आहे की मनसेनं शिवसेनेबरोबर आगामी महापालिका निवडणुकीसाठी युती करावी. त्या दृष्टीनं सुद्धा विचारमंथन सध्या मनसेमध्ये सुरू आहे. ठाकरे गटाकडून सुद्धा बऱ्याचदा या संदर्भातलं भाष्य केलं गेलं. मात्र स्पष्टपणे दोन्ही पक्षाकडून ही भूमिका मांडली गेलेली नाहीये. अद्याप सुद्धा दोन्ही भाऊ महापालिका निवडणुका, आगामी निवडणुका एकत्र लढतील याची घोषणा झालेली नाहीये. मात्र अशा प्रकारच्या घडामोडी पुन्हा एकदा अशा चर्चांना निर्माण करतात, उत्तेजन देतात आणि त्यामुळेच पुन्हा एकदा चर्चा रंगते की दोन्ही भाऊ राजकीय दृष्ट्या एकत्र येत आहेत. सध्या ही भेट कौटुंबिक मानली जाते. मला खूप आनंद झाला म्हणूनच ही प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांची महत्वाची मानली जाते. राज ठाकरे यांनी भेट घेतल्यानंतर राज ठाकरे मातोश्रीवरून रवाना झालेले आहेत आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांची ही प्रतिक्रिया आलेली आहे. राज ठाकरे भेटीसाठी पोहोचल्यानंतर उद्धव ठाकरेंना आनंद झाला. दोघांमध्ये 20 मिनिटं चर्चाही झालेली आहे. चर्चा नेमकी काय झाली हे पाहणं महत्वाचं असेल. आत्ताची अतिशय महत्वाची बातमी आपण पाहतोय. उद्धव ठाकरे यांच्या 65व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे मातोश्रीवरती पोहोचले. दोघांमध्ये चर्चाही झालेली आहे आणि शिवसैनिकांसाठी, मनसैनिकांसाठी आनंदाचा दिवस मानला जातोय. कारण तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मातोश्रीच्या बाहेर गर्दी केली.